हाय, नमस्कार. तर चला, आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिखल कसा पडतोय. सबुडं उभं केलं बाई. मालक आहे का बघते. हे आमचं आहे. ती उभं केलेलं तिथनं जे आहे ते लावायचंय, ते उभं करायचंय. हे उभा केलाय. ती एक दोन खाली राहिले तर इथला माल उचललाय. 2 दिवस सुट्टी होती आणि भटी काय बघू शकता. भटी लागली का नाही भटी. तर चिखल बघा तुम्ही, चिखल पडलाय. दुनव्याचा चिखल आहे, दुनव्याचा. काय सांगायचं. आणि थापून थापून नाकीनं जीव आलाय, नाकीनं जीव. नुसती बॉयलर आणि ते का JCB तर उभाच आहे. JCBने टाकायचं आणि ते डबडं गेलं बघा. चिखल बारीक बनवायचं. ते गेला कुठं गेलं कोणाच ठाव. गावात गेलतो, तेलच नव्हतं, खायला काहीच नव्हतं. 2 दिवस झालं उपाशी आणि पाणी नव्हतं पोटाला. पाण्याने नुसतं तोंड आणि हे सुकून गेलं 2 दिवस. आणि म्हणलं चला जवळनं दाखवते चिखल तुम्हाला. चला तर भटी बघा, वाहतूक येईन ही दुनवेज. मालक आहे का बघावं लागते. काय जणाला आवडतं, काय जणाला नाही आवडत. नाही जास्त टाकलं म्हणा, पण हो का बघू शकता चिखल. ही 3-4 अशा रट्या ढिगल्या होत्या त्या. आणि आता ही पूर्ण भरतंय, पूर्ण ही भरून येतंय. आता उद्या ही फड लावायचं, याच्यातच घ्यायचं. उद्या फड लावायचा. भटी लागली. आता पेटवणार आहे ती. कधी पेटवते ती काय माहीत नाही, पण पेटवते नाही जेव्हा पेटवायची तेव्हा. आणि ही काय चिखल. काय दीक्षा मला म्हणती लवकर ये मम्मी. कसं काय करावं. मला वाटतं दीक्षा आजारी पडली, तिला दवाखान्यात न्यावं लागेल. कारण लईच लोड पडतोय तिच्यावर. अभ्यासाचा म्हणा, बानूला सांभाळायचा. आता आई जायची कोल्हापूरला. आता मला 2 दिवस सुट्ट्या घ्यावा लागतेल्या. कोल्हापूरला जायचं आहे म्हणती. आणि नाही म्हणलं की मग रुसून बसते. कुत्र्याने तेवढ्या तुडवलेल्या आहेत ते काय ते बेकार 2 खडंग्या दिसतात ते. मग आम्ही आमचं का नाही सोडायचं. एवढं एक थापायचं म्हणलं तरी जीवावर येते आमच्या. आणि बघू शकताय बघा, हात झाला आता बऱ्यापैकी बरा माझा, पण रक्त निघतंय, काय थांबा नाही रक्त. तर चिखल आपला पडलेला आहे.